जरा लेट झालं उठायला आणि आज माझं नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे. तर मी आता ब्लॉगिंग चालू करत आहे. तर मी आज 1 मे म्हणून खास ब्लॉगिंग सुरू करणार आहे. तर मला असं सपोर्ट ठेवत राहा जरा. बघू आता कशी ब्लॉगिंग होते आजची. तर थँक्यू. तर आता फ्रेश झालो आहे आणि फ्रेश होऊन मला नुकताच बाहेर आलो आणि मित्रांनी एक पार्सल आणलं होतं. तर मी मागवलं होतं क्रेटिन ऑनलाईन. तर आता बघूया कसं आलं आहे. अनबॉक्सिंग झालेली आहे त्यांनी थोडक्यात केलेली, कारण की मी अंघोळीला गेलो होतो, फ्रेश वगैरे होत होतो. तर आता बघूया कसं आलं आहे. चला. आज खूप गरमी आहे आणि आज आम्हाला महाराष्ट्र दिन म्हणून, कामगार दिन म्हणून सुट्टी आहे. सो मी आता जेवण बनवायचा खूप कंटाळा आला आहे. तो बघतो आता ताक आणि ओट्स बनवून खाणार आहे. तर आमच्या मुलांची लाईफ आहे ना अशीच असते जेव्हा आम्ही एकत्र राहतो. खरं तर आईवडिलांपासून जेव्हा आपण लांब जातो ना तेव्हा कळतं की आपल्याला कसं राहावं, कसं जगावं. सो माझ्या ब्लॉगला तुम्ही कायम राहा आणि मी माझं सगळं जीवन दाखवेन. आम्ही कसं राहतो, कसं खातो पितो, कसे खेडेच आहे, कसे म्हणजे मुलांचं प्रत्येक जीवन बघता येईल तुम्हाला बॅचलर्समध्ये. तर माझ्या ब्लॉगला तुम्ही कायम टिकूनच राहा आणि माझे दर एक दिवस आड करून ब्लॉग पडत राहतील, कारण की मी जॉबही करतो आणि टाईमही नाही मिळत सगळ्यातून. सो सॉरी, एक दिवस आड करून तुम्हाला नक्की माझे ब्लॉग बघायला मिळतील. पण खरंच, आणि जेव्हा जेव्हा टाईम मिळेल तेव्हा मी तुमच्यासाठी चांगले ब्लॉग तयार करेन. सो आता मी चाललो आहे खाली. गरमीसाठी पोटाला ताकाची गरज आहे. सो मी आता ताक घेणार आहे आणि मग ताक घेऊन मिक्स करेन, पिईन, ओट्स खाईन आणि मग जरा आराम करू. आणि आपले उघडे बाबा म्हणजे आपले भाई अनिकेत मनवे यांना शॉपिंगला जायचं आहे. सो ते बघू आता कुठे शॉपिंगला जायचं आहे. माझी तर झाले बारक्या भावाने मला लुटलेलं आहे फार, कारण की तेव्हा मी सुरुवात नव्हती केली. मला दीदीने माझ्या सांगितलं की तू ब्लॉगिंग चालू कर, चांगला करतोस वगैरे वगैरे अशी बोलली होती. बट आता मला माहीत नाही, तुमचा जेव्हा रिस्पॉन्स येईल तेव्हा मला कळेल की हा भाई मी खरंच एकदम भारी करतो. सो गेट स्टार्टचं. सो आपण ताक घेतलं आहे आणि जरासा ज्यूस घेतला आहे बघा, अमूलचंच भेटलं आहे, मस्त ताक आहे. आता जातो आणि पितो मस्तपैकी आणि जरा ओट्स करून खातो. भूक लागली आहे, फ्रीज झाल्यापासून काही खाल्लेलं नाही आणि आपण 4 वाजता बरोबर निघू. मला ते सगळं दाखवणार आहे, कुठे कसा शॉपिंगला जातो. सो तर आता घरी आलो आहे. ताक फोडू आणि जरा त्याच्यात इन्ग्रेडियंट्स मिक्स करून पिऊ आणि आता टोप बघतोय मी, ते आहे ओट्सचा टोप. सो आता ओट्सचा टोप मिळाला आपल्याला. हे माझे ओट्स आहेत. सो ओट्स दिसले तुम्हाला. आता ओट्स, जराशे ओट्स टाकेन आणि मग खाऊन नंतर जरा आराम करून मग आपण निघूयात, जसं बोललो तसं शॉपिंगला. सो गरमीमुळं मी जरा कपडे काढलेले आहे, सॉरी. बट आता ओट्स टाकलेले आहेत. आता फक्त गॅस पेटवून त्यांना गरम करून मस्त खाऊन टाकेन आणि आपला थंडगार ताक प्यायचा आहे. ताक पण रेडी आहे. आता हे ओट्स टाकलेले आहेत. ओट्स खाईन, जरा आराम करीन आणि मग फिरायला जा. चला तर पहिला गॅस पेटवूया.
हाय मित्रांनो, आता आपण आलो आहे CSMTला अनिकेत मनवेची शॉपिंग करायला. तर आम्ही चालत आहोत. मी आता मार्केटला जाणार आहोत. सो आता आमची शॉपिंग झालेली आहे, बघतायत तुम्ही. बघा मनवे खुशी दाखव शॉपिंगची, खर्चाची खुशी दाखव किती झाले तुला. सो खुश आहे तो, कारण की त्याची शॉपिंग झालेली आहे आणि गावावर गेल्यावर सगळं उचलून येणार आहे तो परत. हां, आणि तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो की आता पुढच्या काही दिवसात मी गावाला येणार आहे. सो गावाकडचं वातावरण बघायला मिळा, आंबे वगैरे. सो माझ्या ब्लॉगला तुम्ही कंटिन्यू राहा. तर आजचा ब्लॉग इथेच संपला असं मी जाहीर नाही करत आहे. अजून आम्ही घरी जातो आहे. तर घरी गेल्यावरती बघू आता काहीतरी खाऊ वगैरे, त्याचाही तुम्हाला दाखवेन. आपण मला काय फायनली आपण घरात पोचलो आहे. मी आता जेवत आहे. मी आपण पार्सल आणलेलं बिर्याणी खातो. मनवे साहेब बसले आहेत, कारण की 12च्या नंतर खाण्याचा विचार आहे त्यांचा. सो आपण स्टार्ट केलं आहे आणि तुम्हाला खूप जोराची भूक लागली. आणि आता हा ब्लॉगचा शेवटचा म्हणजे एंडच असेल असं मला वाटतं. तर गुड नाईट, बाय, शुभरात्री. झोपा आता सगळ्यांनी.